गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्देवल्लभं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षं श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तवेदावरिष्ठं नमामि वेदान्तवेदावरिष्ठम्। यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु तस्य यते कथितार्था प्रकाशन्तो महात्मनः। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देहो केवलो अहं सनातनः। स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी। दृश्याची या वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपण पासी आपणा पासी। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परम आदरणीय गुरुवर्य पोपट बाबा सकवे अध्यक्ष आपण सर्व संत महात्मे आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या उपक्रमाला आपण सुरुवात करूया। चांगदेव 65 आणि चांगदेव 65 अंतर्गत पहिल्या 3 ओव्यांचा आपण परामर्श घेण्याचा प्रयत्न केला। स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी। प्रगटे तव तव न दिसे लपे जव जव आभासे प्रगटे ना लपाला असे नखो मता जो बहु जव जव होय तव तव काहीच नोहे काही नहोनी आहे अवघाची जो। या 3 ओव्यांच्या अंतर्गत
चांगदेव 65 पूर्ण झाली पहिल्यांदा. दुसऱ्यांदा तया पुत्र तू वटेश्वराचा इथपर्यंत म्हणजे 36 ओळीमध्ये चांगदेव 65 पूर्ण झाली. आणि शेवटी 65 ओळ्यामध्ये तिसऱ्यांदा पूर्णत्वाला गेली. निदे परवते निदे जणे जागृती गिळोनी जागणे तैशे केले गुंपणे ज्ञानदेव म्हणे. आपण 7 दिवस चांगदेव 65च्या अंतर्गत जो प्रतिपाद्य विषय निश्चित केलेला आहे तो म्हणजे श्री चांगदेव महाराजांना संपूर्णतः प्राप्त होतं. समाजाच्या दृष्टीने विचार केला तर 4 वेदांचा अभ्यास, 6 शास्त्र, संपूर्ण पुराणांचा जे जे संस्कृत साहित्य आहे सर्व साहित्याचा अभ्यास, शिवाय योगशास्त्राचा पातंजली शास्त्र जे आहे, अष्टांग योग, समाधी पर्यंत परिपूर्णतेने पोचलेले, काळाला हुलकावणी देणारे, मरणाला लांबवणारे, आज नको उद्या येईल, आता नको नंतर पाहू, आता वेळ नाही, एवढ्यात मी काय आता येणार नाही, पुढच्या वेळेस बघू जमलं तर, अशा रुबाबात 1400 वर्ष टाळायचं सामर्थ्य प्राप्त होत. संजीवन विद्या मेलेलं माणूस उठवण्याची शक्ती, मोठा शिष्य परिवार, मोठमोठे मठ, त्यापैकी तापी तीरावरचा एक आणि पुढे तांब्याला आहे तो एक, अजून छोटे छोटे असतील, असं सर्व वैभव सजीव प्राण्यांवर, हिंस्र प्राण्यांवर विजय मिळवून त्यांना आपल्या अंकित ठेवण्याची कला, ती शक्ती, ते सामर्थ्य, वाघासारखा हिंस्र पशु नाव काढताच अंगावर काटा येतो, पाहिल्यानंतर माणूस राहत नाही, असा हिंस्र प्राणी, सापालाही अत्यंत घाबरणारे, पण त्या सापाला सुद्धा चाबूक बनवणारे, या असे चांगदेव महाराज, अशा चांगदेव महाराजांना अशी काय उपरती झाली, असं काय कळालं की हे अपूर्ण आहे, एवढ्यानी माझं भागणार नाही. आतापर्यंत या सगळ्यांना धन्यता दिली होती, धन्य झालो, शास्त्राचा अभ्यास झाला, धन्य झालो, समाधीचा अभ्यास झाला, धन्य झालो, संजीवन विद्या प्राप्त झाली, धन्य झालो, वाघावर बसून प्रवास करता यायला लागला, धन्य झालो, इतर कितीतरी रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या, धन्य झालो, सगळा संपूर्ण भारतभर शिष्य परिवार, सगळी धन्यताच. एवढी सगळी धन्यता असताना सुद्धा हे कमी आहे, हे परिपूर्ण नाही. अशी कोणती उपरती झाली, अशी कोणती गोष्ट चांगदेवरायांना कळाली की नाही यानी भागणार नाही, एवढ्यानी परिपूर्ण नाही मी. आणि ही गोष्ट कळाल्यानंतर ज्याला धन्यता मांडली होती, जे सायासाने मिळवलं होतं, ते बाजूला करायचं. किती चिंतनीय गोष्ट आहे. एवढ्या सायासाने 1400 वर्ष तपश्चर्या करता 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 एका दिवसात तर या सगळ्या गोष्टी प्राप्त नव्हत्या. त्याला 1400 वर्षाचा काळ गेला होता. आणि ती एक 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 गोष्ट, समाधी साधन असेल किंवा समाधीचं साध्यता असेल, संजीवन विद्येची प्राप्ती असेल, अनेक रिद्धी सिद्धी असतील, हे सगळं काही एका दिवसात एका वर्षात असं नाही, त्याला काळ गेलेला आहे.
आणि ते आता बाजूला करायचं आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, त्याच्याही पेक्षा अनमोल, जगात त्याला कवडी इतकी सुद्धा किंमत नाही. जीवनमुक्ताला किंमत आहे जगामध्ये का ज्ञानाला किंमत आहे? ज्ञानी म्हणजे हा पाठपाठांतरातला शास्त्रातला ज्ञानी. शास्त्र्याला जास्त किंमत आहे, पंडिताला जास्त किंमत आहे, ज्ञानाला जास्त किंमत आहे का जीवनमुक्ताला जास्त किंमत? जगामध्ये जीवनमुक्ताला कोण विचारतो आणि कोणाला कळतोय जीवनमुक्त? जीवनमुक्त कळतोय कोणाला? आधी कळतच नाही जीवनमुक्त. आणि त्यामुळे त्याला काय गेला का? ज्ञानी मात्र सगळ्यांना काय महाराज आहे, काय ते सगळं एकदम जगमान्य, सगळं त्या चमक धमकच्या मागे आहे, किंमत नाही. आणि असं किंमतीवान 1400 वर्ष तपश्चर्या करून प्राप्त केलेलं आहे आणि त्याला बाजूला करायचं आहे, ते बाजूला सारायचं आहे. चांगदेवरायांच्या बुद्धीची खऱ्या अर्थाने कसोटी लागलेली आहे. यातली एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त आहे, बाजूला सारता येईल का? एखादी त्यातली बारीकसा एखादा कणभर काय आहे, 4 माणसं असतील, एखादी खोली असेल, अजून काय बारीक सारी काय असेल, एखादे पद प्रतिष्ठा असेल, हे बाजूला सारायचं आहे. जग उद्या किंमत देणार नाही. जगाला किंमत द्यायच्या सगळ्या वस्तू बाजूला. आणि जी वस्तू मला हवी आहे, जी वस्तू माझ्या आयुष्याला धन्यता देणार आहे, मी धन्य होणार आहे, माझं आयुष्य धन्यता पावणार आहे, त्याच्यासाठी हे सगळं बाजूला सारलं. अशी कोणती गोष्ट जी समाधीत सुद्धा प्राप्त नव्हती, अशी कोणती गोष्ट श्री गुरुरायांच्याकडे होती, अशी कोणती गोष्ट चांगदेवरायांच्या लक्षात आली, जेणेकरून हे सगळं बाजूला करावं लागलं? केलं. त्यांना जे कळालं, त्यांना जे लक्षात आलं, त्याची पूर्तता चांगदेव पासष्टीमध्ये आहे. काही त्याला नाव देता येत नाही, अमुक 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 असं काही नाही. हे सगळं कचऱ्यात जमा केलं, हे सगळं अनात्म्यामध्ये टाकलं, हे सगळं विनाशामध्ये टाकलं, हे सगळं आसारामध्ये टाकलं. आणि सार पाहिजे मला सार पाहिजे, मला ते पाहिजे. काय पाहिजे? जे तुम्हाला प्राप्त आहे ते. तुम्हाला शब्द प्राप्त आहे का अर्थ प्राप्त आहे का ज्ञान प्राप्त आहे का स्वरूप प्राप्त आहे? शब्द दिलाय, अर्थ दिलाय, ज्ञान दिलंय का स्वरूप दिलंय? शब्दाच्या माध्यमातून स्वरूपाकडे निर्देश आहे का ज्ञानाकडे आहे का अर्थाकडे आहे का नुसता शब्द आहे? शब्द नाही नुसता. हे जे हा जो आपला 7 दिवसाचा चिंतनाचा विषय आहे, मग चांगदेवरायांना आत्मज्ञान नव्हतं का? होतं आत्मज्ञान. समाधीमध्ये जगताचा लय करण्याची युक्ती होती, जगताचा लय करत होते. आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर पुन्हा जगत आहे तसं सत्य वाटत होतं. मग आपल्याला लय शिकायचं आहे का बाद शिकायचं आहे? श्री गुरुनी त्यांना लय तर अगोदरच माहित होता. मग लयामध्ये काय कमतरता आहे आणि बाधामध्ये काय परिपूर्णता आहे? लय काय आणि बाद काय? या झाडाचा लय करायचा आहे आणि या झाडाचा बाद करायचा आहे. खोडापासून वर तोडायचं म्हणजे लय.
आणि मुळासकट काढायचं म्हणजे बात. हा, पण इथे आता काय काढायचं बी नाही, ठेवायचं नाही. प्रक्रिया झाडाच्या हिशोबाने बरोबर सांगितलं तुम्ही. अत्यंत वरचं छाटणं म्हणजे लय आहे, पुन्हा ते उगवतंय. झाड नाही असं समजायचं म्हणजे बाद. हा, तेही बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि मुळापासून काढणं म्हणजे त्याचा बाध करणं, पुन्हा ते उगवायचं काय कारणच नाही. हे तर हा क्रियेचा आहे. दृष्टांतात क्रिया घेतली, पण लयासाठी क्रिया आहे आणि बाधासाठी विचाराची गरज आहे. निश्चय. बाध हा विचाराने आहे आणि विचाराचा मोक्ष आहे. लयासाठी क्रिया आहे आणि क्रिया म्हटलं की एकतर कर्मात तरी जाईल, नाही तर एकतर उपासनेमध्ये तरी जाईल. क्रिया कर्म उपासनेपर्यंत आहे आणि बाधामध्ये आहे तो निव्वळ विचार आहे, निव्वळ विवेक आहे. काही करायचं काहीच नाही, समजूतच बदलायची आहे, काहीच करायचं नाही, करणं काही नाही. तिथे लक्ष जसं आहे तसं लक्षात घ्यायचं. मग आत्मज्ञान होतं. आत्मा अनात्मा वेगळा केला होता, पण बाहेर आल्यानंतर, समाधीतून बाहेर आल्यानंतर जो भ्रम राहिला होता, जो संभ्रम शिल्लक होता, काय हे दिसतंय ते सत्य आहे आणि मी देह आणि मी मरणारा आणि मी जन्मणारा, हे मी आणि हे सगळं माझं. म्हणजे आत्मा कळाला होता, पण आत्माच ब्रह्म आहे. आत्मा ब्रह्माचं अभेदत्व सांगणं शिल्लक होतं. आणि ती जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया श्री गुरु लक्षात आणून देत आहेत. ते लक्षात आणून देत आहेत. म्हणजे दिसणार हे जे जगत आहे, आता आपल्याला डोळे बंद करून चिंतनाची आवश्यकता आहे का डोळे उघडे ठेवून चिंतनाची आवश्यकता आहे? उघडे ठेव. उघडे ठेव. डोळे उघडे ठेवून चिंतन करायचं. हे उघडले काय आणि हे झाकले काय? ह्याच्या झाकण्यात बी तेच आहे आणि ह्याच्या उघडण्यात बी तेच आहे. उघडल्यानंतर काय दिसतंय? दृश्य. आणि झाकल्यानंतर काय दिसतंय? झाकल्यानंतर बी दृश्यच आहे ना. का झाकल्यानंतर काय त्याला विशेष आहे? काय तेच नाही, ते बघितलेलं दृश्यच दिसतंय. झाकून पाहिलं तरी तेच आहे, उघडून पाहिलं तरी तेच आहे. डोळे उघडून पाहायचं आहे किंवा उघड्या डोळ्याचं चिंतन आहे. डोळी याचा डोळा उघडीला. बुद्धीचा डोळा उघडला पाहिजे. त्याला तिसरा म्हणा, त्याला बुद्धीचा म्हणा, त्याला ज्ञानाचा म्हणा, त्याला जाणण्याचा म्हणा, पाहणे दूर करण्याचा म्हणा, काही त्याला किती अनेक साधू संतांनी वेगवेगळे, पण प्रक्रिया मात्र तीच आहे. दिसतंय पण ते नाही, दिसतंय पण ते नाही. काल आपला काय सिद्धांत चालू होता? काल काहीतरी सिद्धांत होतो. थोडीशी जी आता घेतलेली आहे, मनोनी दृश्याची या वेळी, काय मनोनी दृश्याची या वेळी, आता या दृश्याच्या वेळी दृश्य दृष्टत्वा वेगळे. जेव्हा जेव्हा दृश्य समोर आहे तेव्हा तेव्हा परिस्थिती काय आहे? दृश्य दृष्टत्वा वेगळे आणि वस्तू मात्र निहाळे आपण पाशी. इथली वस्तू पदार्थातली नाही, तर का इथली वस्तू वास्तवातली आहे. एक परमात्म्याचं सुद्धा नाव वस्तू आलेलं आहे. वस्तू नाम वास्तव, वास्तव नाम परमात्मा. वास्तवातून वस्तू हा शब्द आलेला आणि वास्तव आहे ते चैतन्य आहे, परमात्मा आहे. वास्तव तेच आहे, बाकी सगळं अवास्तव बदलणार आहे. वास्तव चैतन्य, वास्तव चैतन्य म्हणून वस्तू हा शब्द. वस्तू मात्र निहाळे आपण पाशी. त्या वस्तूचं जे निहाळण आहे, त्या वस्तूला जे लक्षात घेणं आहे, त्या वस्तूला जे ओळखणं आहे, हे लक्षात घ्यायचं. काल आपण एक सिद्धांताचं चिंतन करत होतो. कोणता सिद्धांत? जे जे आपल्याला दिसण्यात येतं ते तर आहे, तो बरोबर आहे बाबा. काल एक सिद्धांत होता. बोला बोला ताई बोला. चुकलं तर चुकलं, त्याला काय? त्याला जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते
ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. हा सिद्धांत आहे वेदांताचा, अखंड सिद्धांत आहे, कायम सिद्धांत आहे. जी वस्तू कोणतीही, जी म्हणजे वस्तू कुठली दिसत, आता ही वस्तू पदार्थाच्या निमित्ताने आली, माईक वस्तू आली. जी वस्तू ज्या काळामध्ये ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळामध्ये त्या ठिकाणी नसते. आणि हे सामान्य बुद्धीला अजिबात लक्षात येत नाही. नसते कसे काय, हे काय आहे? मग आता तुम्ही आता आहे असं वाटतंय का नाही असं वाटतंय तुम्हाला? ही तशी नसते म्हणजे ती बदललेली असते. हा, पण आता त्याचा पडताळा घेऊ ना आपण. तुम्हाला आता आहे असं वाटतंय का नाही असं वाटतंय? आहे असं वाटतं. अनुभव सांगा. आहे वाटतंय की नाही? मग आहे पण आहे तो तुमचा आहे का देहाचा आहे? आमचा आहे. आमचा आहे. आता जो आहे पण आहे, आता जो मी आहे वाटतोय तो देहाचा आहे का माझा आहे? माझा आहे. देह आलाय का तुम्ही आलाय? आता येऊन बसला की तुम्ही आलाय का देह आलाय? मी चालू काही सांगा. जसं जसं पुढे राहील तसं तसं घासून पुसून बुद्धीला अशी इकडनं एकदा राख लाव, तिकडनं एकदा राख लाव, नंतर काय सोड्यात टाकू, नाही तर त्या निर्म्यानं धुळू, नाही तर पण तिला चकाचक करूनच जाऊ आपण इथून. हा, तुम्ही आलाय का देह आलाय? देह आला म्हटलं तरी घोटाळा आहे, आणि मी आलो म्हटलं तर त्याच्यापेक्षा महाग घोटाळा. तू कसा काय आला? तू काय येण्या जाण्यातला आहे का, येऊ जाऊ शकण्यातला आहे का? तू कसा आहे? अखंड आहे, अविनाशी आहे, सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी असलेला आहे. आणि तू कसा येशील आणि जाशील? आणि नुसता देह आला म्हटलं तर डबा कसा येईल आणि जाईल? आणि नुसताच डबा असता तर ठेवला असता का त्याला? फॅन फिरतोय म्हणून ठेवतो घरात का न फिरणारे फॅन वरती लटकवतो? भंगारात फिरतोय म्हणूनच लटकवलाय त्याला, बा काय काम आहे? आणि फिरायचं त्याच्यात यंत्रणा संपली की काढला आणि भंगारातच विकला त्याला. तसं हे फिरतंय चालतंय तर अजून त्याच्यात व्यवस्था आहे म्हणून. पण याचं फिरणं आणि चालणं, याचं जाणं आणि येणं स्वतंत्र आहे का तुमच्या सत्तेवर आहे? सत्ता तुमची आणि येणं जाणं देहाचं. मग आता इथे कोण आलंय? देह, येणं जाणं देहाचं आणि सत्ता आमची. सत्ता तुम्ही का देह तुम्ही? हा, आणि मग आता जे वाटतंय मी वाटतोय, मी जो आता आहे वाटतोय तो देहाला धरून आहे वाटतोय का देहाच्या वेगळा असलेला आहे वाटतोय? वेगळा आहे, देहापासून वेगळा आहे. नामारूपाला आता काही बी केलं तर काय अडचण आहे का? 2-3 शिव्या बिव्या दिल्या तर जरा नाही जमायचं, नाही जमायचं अजून. हा, लगेच शिव्या एवढ्या थोडी आहे, अजून देह तादात्म्य थोडी गेलंय तेव्हा. हा, देह तादात्म्य आता फक्त कळायला लागलेलं आहे, देह मी नाही, पण संस्कार अजून दृढ व्हायचा आहे. हा, सावलीचा सत्कार केला काय, तिच्यावर घाण टाकली काय, काय काय कोणला काय आहे? हा, सावलीच आहे, पण अजून सावलीच्या ठिकाणी देहाला घेऊन जायला ना. कळालंय, हे कळत चाललंय आता. पण आता निश्चय करायचं बाकी आहे. साधनेची गरज आहे इथे, साधना आहे इथून पुढे. खऱ्या अर्थाने निश्चयाचं बळ वाढलं पाहिजे, त्यासाठी साधना. निश्चय होईना, संस्कार अगोदरचे संस्कार केल्याशिवाय हा संस्कार होणार नाही. मग आता जे प्रगट आहे, आता जे देहाच्या निमित्ताने प्रगट आहे, ऐक ना, देहाच्या प्रगट आहे म्हणून तर जाणण्यात येते ना. उपाधीत आलं की ते प्रगट आहे. मग उपाधीचं प्रगटीकरण आहे का चैतन्याचं प्रगटीकरण आहे? उपाधीच्या निमित्तानं चैतन्यच प्रगट झाले, पण वाटायला काय लागला आम्हाला? उपाधी प्रगट झाली. का ते उपाधी पुढे करते आणि मागे ते आहे, किंवा त्याच्यात ते आहे आणि हे मात्र पुढे आहे. पंखा विजेनेच फिरतोय, पण विजेला दिसू देत नाही. पंखा फिरतोय का वीज फिरवते? त्याला वीज फिरवते, पण दिसू देतोय का विजेला? वीज आहे की नाही त्याच्यामध्ये? आहे ना. वीज असल्याशिवाय फिरू शकत नाही, पण वीज तर न दिसण्यातली आहे. मग आता देहामध्ये जे प्रगटीकरण आहे, देहामध्ये जे प्रगट आहे, त्या उपाधीच्या निमित्ताने तो जो प्रगट आहे आतमध्ये,
आतमध्ये आहेची वस्तू आहे की नाही? बरं तुम्हीच आहे का हे बी सगळं आहे वाटतंय? तुम्हीच तुम्हाला आहे वाटतंय का बाकी बी आहे वाटतंय? बाकी ते आहे. बाकी बी आहे वाटते. म्हणजे बाकीचं प्रगट आहे ते सुद्धा काय आहे? तोच आहे. आणि तुमच्यामध्ये जे आहे वाटून जे प्रगट आहे ते काय आहे? ते बी तेच आहे. एवढाच मेळ घालायचा, एवढाच मेळ घालायचा. जे आहे वाटतंय बाकीचं ते बी तेच आहे आणि मी जे आहे वाटतोय ते बी तेच आहे. मग हे आहे जे वाटणं आहे ते आहे विषय. हा बोला. एकाचीच प्रतिबिंब. जत्रेतले ते वेगवेगळे आरसे असतात ना, हा, एकाचीच एक असं झाड. एकाचे अनेक हरी करी. हा, हा, एक असं आधी मध्य अंती अवघा हरी. अवघा हरी एक. एकाचे अनेक हरी करी. हरी करी. तिथल्या हरीला दुसरी वेलांटी आहे बरं का. ती हरी माया आहे. ते नाही. कारण कर्ण सगळं कोणाचं आहे? मायेचं आहे. आणि सत्ता कोणाची आहे? परमात्म्याची आहे. आता इथे सगळं सत्ता रूपाने नटलेला आहे. इथे सांगतात म्हणून दृश्याची या वेळी दृश्य दृष्टत्व वेगळे. म्हणून दृश्य ज्या वेळी दिसते त्यावेळी दृश्य आणि दृष्टा याहून वेगळी जी ज्ञानमात्र वस्तू आहे तीच आत्मस्वरूपाशी अभिन्न आहे असे तू विचाराने निरीक्षण कर. ज्यावेळी दृश्य बी दिसतंय बरोबर आणि दृष्टा बी दृष्ट आहे की नाही आतमध्ये? दृष्टा तुम्ही आहात आता बरोबर की? हे दृश्य मग दृश्याच्या निमित्ताने प्रगट झालेला आणि दृष्ट्याच्या निमित्ताने आणि दृश्याच्या निमित्ताने जे प्रगट झालेलं आहे ती जी वस्तू आहे ती वस्तू एक आहे का? जेवढे दृश्य आहेत तेवढी आहे? एक आहे. ती वस्तू एकच आहे. कुठेही जरी आहेपणा पाहिला तरी तो एकच आहे. वस्तू अनेक पडलेल्या असतील पण अनेक वस्तूतला जो अस्ति आहे जे आहे पण आहे ते एक वाटतंय का अनेक वाटतंय? अनेक वाटते. वस्तू अनेक वाटतायत का वस्तूतलं आहे पण अनेक वाटतंय? सूक्ष्म चिन्ह, हा? आणि त्यातलं आहे पण मग आता दर्शनाला जातोय त्यावेळेस त्या मूर्तीतलं असती आणि तुमच्यातली असती एक वाटते का वेगवेगळं वाटतंय? दर्शन, हे दर्शन आहे. डोकं तिथंच टेकवायचंय. डोकं तिथेच टेकवायचं आहे. हो. दिसलेल्या मध्ये जे असलेलं आहे त्याला उपचार आहेत पण उपचार डायरेक्ट त्याला करता येत नाही. याच्या माध्यमातून तो उपचार आहे. मग तुम्हालाच तुमचं दर्शन घ्यायचं आहे का अजून तुमच्यापेक्षा वेगळ्याचं दर्शन घ्यायचं आहे? तुमच्या आहेला समोरच्या आहेचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुमच्यातला आहे समोरच्यातला आहे एक का दोन? एक. कुठे बी केव्हा बी का फक्त आताच? कुठे बी केव्हा आणि कोणत्याही स्थितीमध्ये जागृतीत असू नये तर स्वप्नात असू नये सुषुप्तीत असू नये तर समाधीत असो नाहीतर अजून तुर्येत असू नये तर उन्मनीमध्ये असो कुठे बी असू दे जिथे जिथे आहेपणा प्रगट आहे तो आहेपणा आणि तुमच्यातला आहेपणा एक का दोन? एक. हा, साधू संत शिकवतात जे जे दृष्टी दिशे ते वस्तू आहे. दृश्य हरिरूप का आहे हरिरूप? दिसणार दृश्य हे वेगवेगळं हे हरिरूप का तुम्ही हरिरूप? त्यातला आहेपणा हरिरूप पण दृश्याच्या निमित्ताने प्रगट झाला आहे. आहेपणा कशाने प्रगट केलाय? दृश्याने प्रगट केलेला आहे. दृश्याच्या निमित्ताने प्रगट झालेला आहे. आणि दृष्टा कशात अडकलेला आहे? दृश्यामध्ये अडकलेला आहे. मग दृश्य पाहायचं का आहेपणा पाहायचा? दिसायला काय आहे? दृश्य आहे. आणि पाहायचं आहे काय? निरखित. निरखित गेली पाहे तव तन्मय झाली. निरखित निरखित गेली. हा आणि पुढे पाहे तव तन्मय. पाहे तव तन्मय निरखून पाहिलं. काय निरखलं? निरखण्यामध्ये निरसन बी आहे बरं. निरसन निरसून पाहिलं. विचारिता निरसले. हा, प्रपंचू सहजे सांडवले. हा, तत्वाशी तत्वता तत्व उरले ज्ञानी असे देखे सारा सार विचारिता. हा,
भ्रांती ते पाहे असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. पाहायचंय दृश्याला आणि जाणायचंय कशाला? जाणायचंय कशाला? ओळखायचंय कशाला? आहेपणाला, आस्तीला. आस्ती दिसण्यातला आहे का असण्यातला आहे? असण्यातला आस्ती आहे. सर्वत्र जो आस्ती आहे, सर्वत्र जो आहेपणा आहे तो कसा आहे? असण्यातला आहे. असलेली वस्तू, सिद्धांत, असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेली वस्तू असत नाही. पण दिसलेल्या वस्तूच्या निमित्ताने जो आहे प्रगट झालाय, जो आस्ती प्रगट झाला. पहा समोर आता हातात मध्ये काय माझ्या मोबाईल आहे. मोबाईल आहे वाटतोय का नाही वाटतोय? मोबाईल आहे वाटतोय. आणि तुम्ही तुम्हाला आहे वाटताय का नाही वाटताय? आहे वाटताय. हा, आता मी मोबाईल नेला मागे. हा, आता काय करायचं? त्याचा आहेपणा कुठे गेला? आता मोबाईलचा आहेपणा कुठे गेला? सामान्य आहेपणा आहे की नाही तिथे? आहे. हा, पण दिसतोय का? नाही. नाही दिसत आहे. दिसत नाही म्हणून नाही का तो? दिसल्यानंतरच आहे का न दिसता सुद्धा तो आहेच? न दिसताही आहे. आणि न दिसताय तो कसा आहे? सामान्य. हो, पण कसा आहे तो? तो कसा आहे? न दिसण्यातला आहे तो कसा आहे? व्यापक तत्वाने. त्याच्याविषयी काय सांगता येईल का आम्हाला? एखादा शब्द, एखादी काय दोहा, असं काय हात लावता येईल का त्याला? मी जर असं काय बघितलं चापसून तर काय आहे का? काय आहे का? हा, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. हा, पुढे निर्गुण निराकार एक तूही रघु. असा आमचा रघुराय आहे. आता प्रगट झाला आणि आता लपला. लपला का नाही झाला? आणि हे प्रगट झालं का हे लपलं? मोबाईल आता प्रगट, मोबाईलचा विचार करू. मोबाईल प्रगट झाला आता, बरोबर की नाही? आणि आता नाही, हे लपत नसतं. याचा आत्यंतिक अभाव होत असतो. हे लपायला वस्तू असावी लागते व असलेली वस्तू लपते. नसलेली कशी लपेल? ही नसलेली, ही सिद्धच होत नाही ना. ही प्रगट झाली ठीक आहे, पण प्रगट होऊन सुद्धा प्रगट नाही. आताच मग काय सिद्धांत सांगितला? जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते, ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. मग आता ही वस्तू दिसते, आहे म्हणून दिसते का नाही म्हणून दिसते? नाही म्हणून दिसते. ही वस्तू नाही म्हणून दिसते. पण आमच्या समजण्यात काय? वस्तू आहे. आहेचा निकाल लावा. दिसण्याचा निकाल लावा. दिसण्याचा आधी तुम्ही निकाल, तुम्ही नाही म्हणाल लाखो, पण आम्हाला काय ते पटलं पाहिजे की नाही? तुम्ही काय बी शास्त्र सांगाल, पण दिसतंय त्याचं काय? दिसलेल्याचा तुम्ही निकाल लावा. दिसलेलं नाही कसं ते सांगाल की नाही आम्हाला? तुम्ही सिद्धांत सांगितले आम्हाला, पण वस्तू दिसते त्याचं काय करायचं? हे प्रतितीला येते आमच्या. याचं काय करायचं? म्हणजे दिसते काय? काय बरं काय दिसतंय ते? पण दिसतंय ना ते. तुम्ही तर नाही म्हणताय याला. ती माती आहे. माती आहे. हा, बरोबर. हा, लय याचा लय करता आला पाहिजे. हा, माती आहे, पाणी आहे. हा, पटापट. आता वेळ नाही घालायचा. पहिला लय वेळ घातवलाय. आता नाही वेळ घालवायचा. पटपट निघायचं. आकाश आहे, हा, वायू, माया आहे. हा, शुद्ध ब्रह्म. आणि माया कशी आहे? नसलेली आहे. मग आता माया नसलेली आहे आणि तरी बी दिसते का? बर, आद्यस्त आहे. आणि आद्यस्त वस्तू अधिष्ठान स्वरूप असते. त्याला वेदांताचा सिद्धांत पूर्ण झाला. मग ही वस्तू अधिष्ठान स्वरूप आहे. जरी दिसली तरी ती तिथे नाही. दिसते काली बी नाही आणि गेल्यानंतर बी नाही. स्वप्न दिसते त्यावेळेस होतं का? होतं म्हणून दिसलं का नव्हतं म्हणून दिसलं? स्वप्न नव्हतं म्हणून दिसलं. बरं, जागा झाल्यानंतर काय निश्चय झाला? नाही असा निश्चय झाला.
नाही, म्हणजे तिथे नव्हतं असा खोट, ते खरं होतं का खोटं होतं हा विषय नाही, तिथे होतं म्हणून दिसलं का नव्हतं म्हणून दिसलं. स्वप्नात जे आम्हाला दिसलं ते होतं म्हणून दिसलं का नव्हतं म्हणून दिसलं. नव्हतं म्हणून दिसलं. आणि जागृतीत जे दिसतंय तेही नव्हतं. ते नव्हतं. बरं आता जे जे नव्हतं म्हणून नाही म्हणून दिसतंय का आहे म्हणून दिसतंय. नाही म्हणून एवढाच खटका मिटवायचा, नाही म्हणून एवढाच खटका मिटवायचा आहे. याच्यासाठी आदिशक्ती मुक्ताबाई चांगदेवरायला उपदेश करते. बघ जरा डोळे उघड डोळे. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. का बरं? त्यांना जी दृष्टी होती ती मला वारसाने मिळाली. आता मला दृष्टी दिली. दृष्टी दिली का इंद्रायणी पूर्वेची पश्चिमेला व्हायला लावली का तिकडे आळंदी इकडे तिकडे फिरवली का काय उलट सुलट केलं. काय केलं? दृष्टी दिली का वस्तू हलवल्या इकडच्या तिकडच्या. दृष्टी बदलायची का सृष्टी बदलायची. ह्या मोबाईलला काय तोडफोड करायची का मोबाईल नाही असं लक्षात घ्यायचं. दिसलेली वस्तू नाही असं लक्षात घ्यायचंय का दिसलेल्या वस्तूला लाता मारत जायचं. नाही असं व्यवहार नाहीच आहे का आहेच आहे. हा सगळा जो व्यवहार आहे येण्याचा जाण्याचा बसण्याचा उठण्याचा सुखाचा दुःखाचा लग्नाचा पोराचा बाळाचा घराचा दाराचा मरायचा जन्मायचा तो दिसलेला आहे का असलेला आहे. दिसलेल्याचा व्यवहार आहे आणि असलेल्याचा असलेला व्यवहारी आणि दिसलेलं व्यवहारी. दिसलेलं लटक आणि असलेलं सिद्ध अधिष्ठान. असलेलं अधिष्ठान आणि दिसलेलं दृश्य आणि दृश्याचा व्यवहार आहे. मग आमचा भ्रम कुठे झालाय. दिसलेलं आहे असं वाटायला लागलं. दिसलेली वस्तू आहे वाटायला लागली की नाही. पण आहे पण आता वस्तूच आहे का परमात्म्याच आहे. परमात्म्याच आहे. तरी मी वस्तू आम्हाला सत्य वाटते. का बरं. अधिष्ठान परमात्म्याचं. अधिष्ठान ते खरे पण आहे ते परमात्म्याचं आणि ते यांनी घेतलंय. ते यांनी घेतलेले. बाबा सांगतो स्फटिक जर ह्या लाल याच्यावर ठेवला या लाल मग स्फटिक लाल दिसतोय का ते लाल कापड पांढरं दिसतंय. स्फटिक लाल दिसतोय लाल कापड. पण दिसायला पाहिजे वास्तवात काय ते पांढरा प्रकाश स्फटिकचा आहे. हा मग त्या प्रकाशामध्ये ते पांढरं दिसायला पाहिजे. पण झालं काय उलट याने त्याला रंगवलं. मायेने आपला रंग त्याच्यावर टाकला आणि त्याचाच रंग दिसायला लागला. लाल स्फटिक दिसायला लागला. स्फटिक लाल आहे का हे खालचं बेडशीट लाल आहे. पण दिसायला काय लागला आम्हाला. हा पण चिंतन केल्यानंतर जरी स्फटिक लाल दिसला तरी स्फटिक मात्र लाल नाही असा आमचा निश्चय आहे. दिसना का दिसला तर आम्हाला वाटेने का वस्तू खरी वाटली तर. वस्तू खरी वाटली तर वाटे ना का पण खरी नाही. का खरी वाटते. कारण तिला हा संसर्गाचा अध्यास झालाय. संसर्ग अध्यास झालाय. संबंधाचा अध्यास झालाय. जर त्या स्फटिकाचा लाल वस्तूचा संबंधच झाला नाही तर आता संबंध आहे का संबंधाचा बी अध्यास आहे. संबंधाचा अध्यास आहे त्याला संसर्ग अध्यास म्हणतात. एक स्वरूप अध्यास आणि संसर्ग अध्यास. स्वरूप अध्यास म्हणजे परमात्म्याला झाकून टाकणे आणि संसर्ग अध्यास म्हणजे अनात्म्याकडून आत्म्यावर जो आहे तो स्वरूप अध्यास आहे आणि आत्म्याकडून अनात्म्याकडे जो आहे तो संसर्ग अध्यास आहे. संबंधाचा अध्यास आहे. पण संबंध जरी वाटला तरी तो संबंध नाही. कारण संबंधासाठी दोन वस्तू समसत्तेतल्या लागतात. मग आत्मा आणि अनात्मा समसत्तेत आहे का विषम सत्तेत आहे. विषम सत्तेत आहे. मग विषम सत्तेतल्या दोन वस्तूचा संबंध कसा काय होऊ शकतो. होऊ शकत नाही. पण त्याचा बी अध्यास झालाय. आम्हाला वाटतंय की त्याचा संबंध आलेला आहे. दोरीचा आणि सर्पाचा संबंध झालाय का संबंधाचा अध्यास झालाय आम्हाला. स्वप्नातल्या वस्तूचा आणि आमचा संबंधाचा अध्यास झालाय का संबंध आहे काय तिथे. अध्यास झालाय आणि अध्यासच कळेना. आणि अध्यास ज्यावेळेस कळाला त्यावेळेस काही संबंध नाही त्या दोरीचा आणि सर्पाचा.
काही संबंध नाही तुमचा आणि त्या वस्तूचा स्वप्नातल्या. तसा इथल्या आणि या वस्तूचा सुद्धा काही संबंध नाही, काहीच अजिबात मिळच नाही त्याचा. मग अस्तीचं जर आम्ही चिंतन केलं तर सर्वत्र अस्ती, सर्वत्र आहेपणा कसा आहे, एक आहे. मग आहेपणा ओळखण्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? बर, आहेपणा प्रगट आहे की नाही? आहेपणा प्रगट आहे. आता कोणाचाही आहेपणा आम्ही सांगू शकतो. आता हे दाखवलं, हे दाखवलं, हे दाखवलं, झाडं झुडपं जे जे दिसतंय ते आहे वाटतंय, आणि तो आहेपणा त्या वस्तूचा नाही. सिद्धांत काय सांगतोय? तो आहेपणा त्या वस्तूचा नाही. आहेपणा कोणाचा आहे? परमात्म्याचा आहे. आणि आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? वस्तूचा जो वाटतोय तो बाद करायचा आहे, तो बाद करायचा. एवढी युक्ती फक्त लक्षात घ्या. हा आहेपणा वस्तूचा आहे का परमात्म्याचा आहे? तर परमात्म्याचा आहे. आणि वाटतोय का कोणाचा? वस्तूचा. मग आता वस्तूचं वाटणं दूर कसं करायचं? हे वाटणंच आहे, वाटणं आहे, मान नाही, आणि ते संस्कार झालाय, दृढ वाटायला. हे वस्तूचं वाटणं चिंतनाने 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 सतत सतत त्याचा विचार, एकदा विचार करून एकदा ऐकून भागायचं नाही. एकदा कळालं की नाही मी देव आहे, असं बाबाने सांगितलं की नाही तू देव आहे, बरं तेव्हा मान्य केलं की नाही मी देव आहे. मग आता कसं वावर चाललंय? देव म्हणून चाललंय का देह म्हणून चाललंय? झालं, बिघडलं की नाही? कळालं, ऐकलं मी, कळालं मी, तेवढ्या पुरतं पटलं मी. आता पुन्हा वाकड्याची शे, काय कुत्र्याची शेपूट, हा मस्त आहे तसं. मग व्यवहार करायचा नाही का आमचा? व्यवहार बंद करायचा का आम्ही? मग देहाचा देह म्हणून व्यवहार करायचा का देव म्हणून व्यवहार करायचा? नाही, सद्गुरूला तर आठवाच, त्याच्याबद्दल व्यवहार देह म्हणून करायचा का देव म्हणून करायचा? देवाचा व्यवहार आहे का देहाचा व्यवहार आहे? देहाचा व्यवहार, मायेचा व्यवहार आहे. व्यवहार कोणाचा आहे? मायेचा आहे. आणि देव काय? त्याला सत्ताधारी आहे. परमात्म्याची सत्ता आहे आणि मायेचा कारभार आहे. आम्ही सांगतो पगार याचा आणि कारभार तिचा. ठीक आहे, आपल्या घरात तसंच चालतं की नाही? पगार ह्याने आणायचा आणि कारभार तिनं करायचा, आणि त्याला उलट दम द्यायचा. तुला काही तुम्हाला, आता तुम्हाला म्हणतात आम्ही चालू आहे, तुम्हाला काही कळत नाही. ते बी म्हणतो मला काही कळत नाही. परमात्म्याला काही कळत नाही आणि त्याच्याविषयी काही कळत नाही आणि त्याला बी काही कळत नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि काही कळत असेल तर तो परमात्मा नव्हे. काय सांगतो मी? काही कळत असेल तर तो परमात्मा नव्हे. जेवढं जिथपर्यंत कळणं चालू आहे तिथपर्यंत ती गोष्ट लक्षात येणार. तो कळले स्वरूप आहे, तो कळण्यातला नाही. तो काय कळालं कळालं कोण म्हणत असेल ना, गप्पा दिसला दिसला प्रकाश अमुक तमुक, सांगायचं तुला ज्या ती दिसलं, दिसलेलं काय आहे? माया आहे. सगुण दर्शन सुद्धा काय आहे? सगुण दर्शन आणि मोक्ष आहे का? हा, हुशार झालो आम्ही आता थोडं थोडं. का बरं सगुण दर्शन आणि मोक्ष नाही? गुणाचं दर्शन आहे ना ते, आणि गुण मायेचे आहे. त्यांनी कसं मोक्ष होईल? ते मोठं मोठं होऊन जाऊ. जे छोटं होतं ते मोठं दिसलं आम्हाला. छोटा प्रकाश होता तो मोठा प्रकाश दिसला, जास्त प्रकाश दिसला. मनाला व्यापक केले, मनाचाच खेळ आहे. सगुण दर्शन हा सुद्धा मन तुमचं व्यापक झालं, आरपार झालं. नामदेव महाराजांना सगुण दर्शन होतं की नाही? होत. मग काय सांगितलं भगवंतानी? एवढ्याने तुझं काय भागायचं नाही, तू जा तिकडे. तुझ्या प्रेमे माया सोंग लटका तुझपाशी मी खेळे. मी जो आहे तो, मी जो सगुणातला तुझ्या जवळ आहे तो काय लटका सोंग धरून खेळ. जे जे आपला जो मुद्दा चाललेला आहे, हे जे दिसलेलं जे आहे, असलेलं ओळखायचं आहे आणि दिसलेल्याला लटक्यामध्ये टाकायचं. काही दिसू दे, कशाचा बी व्यवहार होऊ दे आणि कोणाबरोबर पण होऊ दे व्यवहार, तो कोणाचा आहे? मायेचाच व्यवहार आहे. असं आपल्याला
अस्थि रूपाने परमात्मा ओळखावा लागेल. अस्थि रूपाने प्रगट आहे, दृश्य रूपाने दृश्य प्रगट नाही. दृश्य दिसायला आहे पण जे आहे दृश्यातलं, अस्थि पण जे आहे तो परमात्मा आहे. आणि तो कसा आहे? न दिसल्यात. आता अस्थि ओळखायची आहे का अस्थि दिसण्यातली आहे? ओळखायची, बरोबर आहे. आता ही विशेषता आलं म्हणून ओळखता येते. आता सामान्याला कशी ओळखायची? सामान्याच्या ठिकाणी काहीच नाही ना, काहीच विषय नाही ना तिथे. कसं ओळखता येईल आपल्याला? नाही ओळखता येणार. म्हणून दृश्य आहे ते बरं आहे. मायेनं काय केलाय? परमात्मा नटवलाय. एका जनार्दनी एकपणे उभा. आणि चैतन्याची शोभा शोभत असे. ही सगळी जी शोभा आहे ती कोणाची आहे? परमात्म्याची आहे. परमात्मा या शोभेनी शोभला का झाकला? हा बर का. आमच्या ताई लोकांनी भरपूर दागिने घातले. ताई झाकली का ताई शोभली? या दृश्य रूपी दागिन्यांनी परमात्मा शोभलाय का झाकलाय? मग यातलं शोभलं काय आणि प्रगटणं काय? प्रगटणं अस्ति भाती आणि शोभणं काय त्याचं? हे जे दृश्य आहे हे अलंकार आहे. पतीचे आरूपपणे लाजोनी अंगाचे मिरवणे केले जगा एवढे लेणे ऐसे करणे. काय केलं? मायेच्या लक्षात आलं की आपला पती उघडा आहे, दिगंबर आहे, काही त्याच्याकडे कपडे नाहीत घालायला, असा उघडा आहे. आता कुठल्या स्त्रीला ते बरं दिसेल? तिनं काय केलं? दागिने केले. एवढे दागिने त्याच्या अंगावर घातले, एवढे दागिने अंगावर घातले की त्याला झाकून टाकले. किती दागिने? हे सगळं जगभर पतीचे आणि आरोपपणे लावून रूपाचे लेणी केले जगाने. त्याच्या पतीचे आणि आरोपपणे अंगा काय पतीचे आणि आरोपपणे गेला म्हटलं तुकडा का हरकत जाऊ. आरोपपणे म्हणजे उघडा होता पती. एवढे लेणी जगा एवढं लेणं घातलं तिने त्याला. लाजोनी अंगाचे मिरवणे, लाजोनी अंगाचे मिरवणे. पतीचे आणि आरोपपणे लाजोनी अंगाचे मिरवणे केले जगा एवढं लेण. लेण म्हणजे हे सगळं दागिने जे आहे नामरूपाचं, जेवढे नामरूपाचे दागिने आहेत ते त्याच्यावर आहेत, त्याला घातलेले आहेत का त्याला सोडून आहेत? दागिने अंगाला सोडून घालता येतील का आपल्याला? नाही घालता येणार. दागिन्याने अधिक विशेषत्वाने प्रगट झाला परमात्मा. हे प्रगटीकरण कसं आहे? विशेषत्वाने आहे. पण काय झालं? आमचं लक्ष त्या आरूपाकडे जाण्याऐवजी त्याला जी शोभा लावलेली आहे, त्याला जे नटवलेलं आहे, त्याला जे दागिने घातलेले आहेत त्या दागिन्यामध्ये लक्ष आमचं अडकलेलं आहे. मग दागिने बाजूला करू, दागिन्यामध्ये जो असलेला आहे तो आम्हाला लक्षात घेता येईल की नाही? सहज घेता येईल. म्हणून अस्थि जी आहे, जी दृश्यामध्ये असणारी अस्थि आहे ती परमात्म्याची आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे, 3 पद्धतीने आपण जाऊ. अस्थि, भाती आणि प्रिय. भाती म्हणजे ज्ञान, चित, बरोबर की नाही? मग आम्हाला जे आता ज्ञान होतंय हे सगळं ज्ञान होतंय की नाही? मग हे ज्ञान वेगवेगळं होतंय. हे वस्तू, हे जे ज्ञान होतंय आम्हाला, हे जे ज्ञान होतंय की नाही, ते ज्ञान वस्तूच आहे का परमात्म्याचं आहे? परमात्म्याचं आहे. पण आम्हाला काय वाटतंय? वस्तूच आहे. एवढं वाटणं फक्त बाजूला करायचं आपल्याला, बाकी दुसरं काही करायचं नाही. हे जे वाटणं आहे ना, हे वाटणं फक्त बाजूला करायचं. कसं काय? आता मोबाईलचं ज्ञान होतंय की नाही आम्हाला? मग आता तुम्ही कशी लय चिंतन सांगितलं, मोबाईल आहे का पृथ्वी आहे का पाणी आहे का अग्नी आहे का वायू आहे का आकाश आहे का माया आहे? मायेपर्यंत गेलं आणि माया आहे का ब्रह्म आहे? मग हे जे आम्हाला ज्ञान होतंय, शुद्ध ब्रह्माचं ज्ञान होतंय का वस्तूचं ज्ञान होतंय? शुद्ध ब्रह्माचं ज्ञान होतंय. पण शुद्ध ब्रह्माचं असं डायरेक्ट ज्ञान होईल का? मध्ये मध्ये आता ह्याचं ज्ञान होऊ शकेल का आम्हाला? नाही होणार. कारण तिथे काहीच नाही, नामरूप नाही ना. नामरूपाच्या
होतंय असं वाटलं तरी ते नामरूपाचं ज्ञान आहे का? नाही. भातित्व जे आहे, सगळं ज्ञान जे आहे ते परमात्म्याचं आहे. संपूर्ण जगताचं जे आम्हाला ज्ञान होतंय, जगताबद्दल जे आहेपणा आहे, जगताबद्दलची जी भाती आहे ती परमात्म्याची आहे. परमात्म्याशिवाय दुसरं वस्तूच नाही. अवघाची तो मीची मी आगवा, तोची तू आगवा, यायचे एकत्व जाणावे मीची मी. हे विश्व हे सगळं विश्व जे आहे हे एकत्वाने. माऊली सुद्धा म्हणतात हे विश्वची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर. विश्वची माझे घर म्हणताना विश्वाला नाही माझं म्हटलं, विश्वाला अधिष्ठान जे आहे ते मी आहे. अधिष्ठानाकडे म्हटलंय बरं का, पण म्हणताना शब्दरचना कशी येते? लक्षणा जर नाही केलं तर हे विश्व आहे ते माझं आहे आणि ते माझं घर आहे. नाही नाही, विश्व माझ्यावर आहे. विश्वाचं जे अधिष्ठान आहे ते मी आहे. हे विश्वची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर. किंबहुना अचर अचर आपणची झाला. संपूर्ण मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. आणि तिसरीची भूमिका आहे, दृश्यातून बाहेर काढायचं बरं का. दृष्टा काय चिंतन चालू आहे आपलं? हो, दृश्यातून दृष्टा बाहेर काढायचंय. जे तू आहे आणि जे हे वेगळं वाटतंय, या वेगळ्यामध्ये एक काय आहे आणि एक असलेलं परमात्म्याचं आहे आणि परमात्मा मी आहे. चिंतन कुठपर्यंत घेऊन जायचं आपल्याला? हा, मग तिसरा जो मुद्दा आहे, हो, मग आता आपण मंदिरात जातो, इकडे तिकडे जातो, आपल्याला समोर पाहिल्यानंतर, वस्तू पाहिल्यानंतर वस्तू आहे असं वाटतं, वस्तूचं ज्ञान होतं. काय होतं? वस्तूचं ज्ञान होतं. पण वस्तुस्थिती काय आहे? समोर पाहिल्यानंतर आहेपणा आहे तो परमात्म्याचा आहे आणि जे ज्ञान होते ते कोणाचं आहे? परमात्म्याचा आहे. मग हा विवेक ज्या बुद्धीमध्ये अखंड असेल त्याला वेगळं काही करावं लागेल का? वेगळं चिंतन काही करावं लागेल का? नाही ना. जिथे जिथे त्याची दृष्टी जाईल, जेव्हा जेव्हा तो आत पाहू देत नाहीतर बाहेर पाहू देत, कुठेही पाहू देत, त्याला तीच भूमिका लक्षात येईल. आणि तिसरी भूमिका कोणती? प्रियत्व. हा, मग आता तुम्हाला सर्वात प्रिय काय आहे? सर्वात जास्त प्रिय काय वाटतंय आता? बरोबर आहे. हा, जीव प्रिय वाटते. बरोबर आहे. देह तो सुद्धा वाटतोय. हा, आहे की पुन्हा माझे काय देह आहेत, काही नातेवाईक प्रिय वाटतात, संपत्ती प्रिय वाटते, घर प्रिय वाटतं, जमीन प्रिय वाटते. त्याच्यानंतर काय अजून स्थावर जंगम काय असेल ते थोडं प्रिय वाटते. पण जसं अलीकडे येईल तसं माणूस सांगतो की ते गेलं तरी चालेल, मी राहिलो पाहिजे, सगळं जाऊ दे. पण कोरोनामध्ये सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला का आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला? आपण सांगतो आमच्याकडे कोणी बघितलं नाही, पण आम्ही तरी कोणाकडे बघितलं? दुसऱ्याकडे. आम्ही सुद्धा आम्हालाच वाचवायचा प्रयत्न केला की नाही? आणि जेव्हा देह वाचवतो इतरांच्या पासून, आणि जेव्हा देहामध्ये सुद्धा स्वतःला वाचायचं असतं, तेव्हा देहातलं जरी काय गेलं तरी, समजा डॉक्टरनी सांगितलं हात काढला तर जमेल का? तो जमेल, पण मी वाचलो पाहिजे. हात गेला तरी चालेल पण मी वाचलो पाहिजे. डोळा गेला तर चालेल का? चालेल, डोळा काढा पण मी वाचलो पाहिजे. पाय चालेल, कर्मेंद्रिय गेले तर चालतंय. विषय तर अगोदरच काढले, आता हे कर्मेंद्रियावर आलं. कर्मेंद्रिय जमतंय म्हणे, हात कान काय एका दुसरं गेलं जमतंय, पण मी वाचलो पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आतमध्ये गेल्यानंतर जास्त काकुलतीला आला माणूस म्हणतो प्राण गेला तर बरं होईल, जीव गेला तर बरं होईल, पण मी वाचलो पाहिजे. आता जीव जाऊन प्राण जाऊन वाचणारा कोण आहे? प्राणाला सुद्धा घालवून वाचणारा कोण आहे? प्राण गेल्यानंतर तुम्ही आहे का नाही? प्राण गेल्यानंतर आहे.
तसं प्राण बराच वेळ आम्हाला हा? प्राणाशिवाय आम्ही बराच वेळ राहू शकतो. प्राण गेल्यानंतर आहे का तुम्ही? हो आहे. आहेत? हो. वा. हं. चालेल का प्राण गेला तर? मग बराच वेळ प्राणाशिवाय राहता येत आम्हाला. होय. बराच वेळ राहते. पाण्यात बुडून 10 मिनिटं राहून दाखवतात. प्राण गेल्यानंतर तुम्ही आहे म्हणजे हो. एवढीच खात्री करायची आहे मला. म्हणून थांबतोय जरा. प्राण तुम्ही आहात का प्राणापासून तुम्ही वेगळे आहात? वेगळे आहोत. प्राण जड आहे. हा? वेगळे प्राण तुम्ही आहात का प्राणापासून तुम्ही वेगळे आहात? केव्हा? आता आता पहा, प्राण चालू आहे की नाही? हा, प्राण चालू आहे. कळतोय आम्हाला. हा चालू आहे हे बी कळतंय. हा, बरोबर आहे की? प्राण चालू आहे. प्राण आहे म्हणून तुम्ही आहे म्हणजे आता नाही. नाही. प्राणावर आमचं असणं नाही. नाही. बर. प्राण गेल्यानंतर सुद्धा तुम्ही आहे. हो. देहातनं प्राण गेल्यानंतर तुम्ही असता का देहामध्ये तुमच्या? हो. सामान्य रूपाने. वा. बरोबर. काय म्हटलं मी? प्राण गेल्यानंतर तुम्ही तिथे असता का? म्हणजे बॉडी मध्ये तुम्ही आहात का तुमच्या आहात का? बर. बॉडी मध्ये प्राण असतो की नाही? असतो. प्राण बी असतो. प्राण गेल्यानंतर प्राण असतो की नाही फक्त बॉडी तो मध्ये? हलत नाही. फक्त स्थिर स्वरूपात असतो. प्राण म्हणजे काय? वायू ना. वायू मड्याच्या पोटात नसतो का? असतो. त्याच्या नाकात नसतो का? असतो. असतो ना. मग प्राण गेला म्हणजे काय झालं नेमकं? हलायचं बंद झाला प्राण. आता बघ मध्ये- प्राणाचं हलणं बंद झालं का प्राण गेला? प्राणाच्या हिशोबाने त्याच्या शक्तीने हलत होता का प्राणाला कोणतरी हलवणारा होता? प्राणाला हलवणारा होता. मग हलवणारा नाही का आता तिथे? आहे. सामान्य रूपात आहे. प्राणाला हलवणारा बी आहे आणि प्राण बी हलत नाही. आता काय? प्राणाला हलवणारा बी आहे आणि प्राण बी हलत नाही. क्रिया समजून घ्या बरोबर. या मरणाच्या भयातनच बाजूला यायचं. निर्भयता जी आहे. मरण माझे मरून गेले. माझे मरण मी पाहिले डोळा. हो, ते पाहायचं, लक्ष द्यायचंय तिथे. प्राण आहे आणि हलवणारा बी आहे आणि तरी बी उचलायचंय त्याला. याला उचलायचंय. आणि प्राण स्वतः हलत नाही. प्राण हलतो म्हणून ही क्रियाशक्ती, मुख्य क्रियाशक्ती जी आहे ती प्राणाची आहे. आणि प्राणाद्वारे जी क्रियाशक्ती बाहेर हातामध्ये, पायामध्ये, जी डोळ्यामधून जाते तेच शक्ती आहे. पण मुख्य जी आहे क्रियाशक्ती ती प्राणाची आहे. आणि तो हलतो म्हणून क्रियाशक्ती जनरेट होते आतमध्ये आणि ती इतर अवयवांमध्ये कार्य करत असते. मग प्राणाचं हलणं बंद झालं आणि जो हलवणारा होता तो काय झाला? तो सामान्य रूपामध्ये गेला. मग सामान्य रूपामध्ये सगळीकडेच आहे परमात्मा. मड्यामध्ये सुद्धा. नाही तर मड्यात परमात्मा नाही म्हणलं तर तेवढी जागा गॅप करायला लागेल. तेवढ्या जागेत परमात्मा नाही असं डिक्लेअर करायला लागेल. हा, असं जमेल का? तो तेवढ्या जागेत नाही का? असं कसं म्हणतो? तर आहे, सगळीकडे आहे ना. सर्वत्र सर्व देहामध्ये, सर्व ठिकाणी. मेलेल्या देहात बी आहे, जिवंत देहामध्ये बी आहे. देहात काय, देहाच्या आत बाहेर सगळीकडेच आहे तो. सर्वत्र सर्वदी. सर्वत्र सर्व देही जया करिताही घातू नाही. ते सर्वात्मक पाही चैतन्य येईल. ते सर्वात्मक पाही किंवा विश्वात्मक पाही चैतन्य येईल. ते सर्व देहामध्ये आहे, सर्वत्र आहे, सर्व देहामध्ये, सर्व काळामध्ये. या उपाधी माझी गुप्त. मग मड ही सुद्धा उपाधीच आहे आणि त्याच्या ठिकाणी सुद्धा तो आहेच आहे. मग त्याचं सामान्य आणि विशेषत्व, एवढी गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला. लाकडात अग्नी आहे. हा, लाकडात अग्नी आहे. बरोबर. सामान्यपणे लाकडात अग्नी कसा आहे? सामान्य. सामान्यपणे आहे. आणि विशेषत्वाने येण्यासाठी काय केलं? घर्षण. दुसरा जो अग्नी विशेषतात आला होता त्या सामान्याला टच केला. आणि सामान्याला टच केल्याबरोबर त्याला इंधन ही उपाधी पाहिजे. इंधन पाहिजे तिथे. इंधन असल्याशिवाय तो कसा येईल? नाही येणार आहे. मग हा तिथे असलेला, अंतःकरणात असलेला जो विशेषत्वाने असलेला परमात्मा तो सामान्यत्वात गेला. अगोदर विशेषत्वात होता म्हणून प्राण हलवण्याचं कार्य करत होता आणि तो सामान्यात गेला. विशेषत्वातून सामान्यात का बरं गेला आणि सामान्यातून विशेषत्वात का बरं आला?
विशेष हे जरा लक्ष द्या बरं का थोडस एकदेशीय आहे. लक्ष द्या हा. विशेष एकदेशीय आहे हं. आणि सामान्य व्यापक आहे. नाही, तो तर बरोबर आहे सामान्य व्यापक आहे विशेष एक दिशे पण असं काय घडलं त्या दोन देहामध्ये असं काय घडलं तिथं की तो सामान्यत्वातला विशेषत्वात आला आणि प्राणाची हालचाल सुरू झाली म्हणजे 7व्या महिन्यात होऊ दे आत होऊ दे बाहेर होऊ दे ठीक आहे तो सामान्यत्वात विशेषत्वात आला मग काय घडलं तिथे आणि विशेषत्वातून सामान्यत्वात गेला काय घडलं मरणाची परफेक्ट प्रक्रिया लक्षात घ्या जन्म आणि मरण. हा जन्म आणि मरण जन्म झाला विशेषत्वात प्रगट झाला आणि मेला सामान्यत्वात गेला अंतःकरणात मग असं काय झालं घडामोड काय झाली तेवढी फक्त लक्षात घ्या मरणाची आणि जन्माची याच्यासाठी 1400 वर्ष खेळ मांडला होता की नाही समाधीत जाऊन लपत होते किंवा त्याला हुलकावणी देत होते कशासाठी मरणाच्या भयामुळे का दुसरे काय उद्योग होता समाधीत जाऊन काय केलं मरणाला लपवलं म्हणण्यापेक्षा हुलकावणी दिली त्याला का मरण टाळलं का मरण मारलं नाही मग आता श्री गुरु काय लक्षात आणून देत आहेत चांगदेवरायांच्या असं काय घडलं तिथे अधिकचा मुद्दा आहे का काय घडलं तिथे की जो सामान्यत्वामधून विशेषत्वात आला जन्म होताना दोन देहाचा संयोग झाल्याबरोबर अंतःकरण उपाधी आली आणि अंतःकरण उपाधी आल्याबरोबर सामान्याचं प्रतिबिंब विशेषत्वाने प्रगट झालं तुमच्या समोर आरसा ज्या क्षणी आला त्या क्षणी समोर काय प्रगट झालं प्रतिबिंब आणि आरसा बाजूला झाला की आरसा समोर आल्याबरोबर तुम्ही प्रगट झाले आणि आरसा बाजूला गेल्याबरोबर मेले मग आरसा नसताना तुम्ही नाही का आपण दिसत नाही ना आरसा समोर आला की प्रगट आहे आणि आरसा बाजूला गेला की नाही मग आरसा तिथे कोणता आरसा आहे का सामान्य विशेषाची प्रक्रिया हा अंतःकरण उपाधी आली तिथे म्हणजे सूक्ष्म देहाची उपाधी आली की असलेलं चैतन्य असलेलेच तुम्ही आरशात दिसता का नसलेले आरशात दिसता समोर उभा राहिला की दिसतो असलेला लगेच दिसलेलं आहे ते असलेल्याच्या सत्य नाही तुम्ही असलेल्या आरशासमोर असाल तरच नसलेलं दिसेल का नसलेलं दिसत राहील आरशामध्ये बरोबर की असलेलंच दिसत असते असलेल्याच्या सत्यानं नसलेलं दिसत असते आरशामध्ये आहे म्हणून दिसताय का नाही म्हणून दिसताय नाही म्हणून दिसतंय बरोबर का नसलेलंच दिसत असतं बरोबर आहे म्हणून दिसतंय म्हणा तर मागच्या बाजून जाऊन बघितलं आहे का तिथे काय काही नाही आरशात नाही बरं आरशात तुम्ही जाऊ शकता का आतमध्ये आरशात तुम्ही आरशात प्रवेश करू शकता का अहो साधी सुई जाणार नाही त्या आरशामध्ये तुम्ही कशी 100 किलोचे जाल त्याच्यात आतमध्ये आहे असं भ्रम झालाय आम्हाला आम्ही आरशात आहे असं आता जाऊन निवांत बघा बरं का आरशामध्ये काय काय खेळ आहे तो जरा बघायचं आपलं लक्षात घ्यायचं बरोबर ते विशेषत्वात गेलं तिकडे प्रगट झालं आणि आहे त्याच्यापेक्षा जास्त चमकायला लागलं आहे ते जास्त समजतं का आरशातलं जास्त चमकतं सूर्याचा सामान्य प्रकाश जास्त चमकतो का आरसा दाखवल्यानंतर जास्त चमकतो आरशातलं जे सूर्याचं प्रतिबिंब जर पडलं ना आरशामध्ये तर त्याचा फोकस जर भिंतीवर पडला ना तर त्या सामान्य प्रकाशापेक्षा कितीतरी तो विशेष असतो प्रकाश भिंतीवर पडलेला प्रकाश कारण तो प्रतिबिंब रूपाने आहे इकडून आलेला आहे परावर्तित होऊन आलेला आहे मग उपाधीचा संयोग झाला कोणत्या स्थूल आणि सूक्ष्म या दोन उपाधीचा संयोग झाला की तिथे अंतःकरणाची भूमिका तयार झाली आणि अंतःकरण आल्याबरोबर बरं अंतःकरणातच का बरं प्रतिबिंब पडतं लक्ष द्या सत्वगुणाचे हा सत्वगुणाचं तर आहेच शुद्ध आहे निर्मळ आहे हा याच्यात का बरं प्रतिबिंब पडत नाही आरशातच का बरं पडतं ही मलिन उपाधी आहे याच्यात प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता नाही याच्यात प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता नाही म्हणून मोबाईल चालत नाही हालत नाही याला अधिष्ठान चैतन्य नाही का आहे ना त्याला बी अधिष्ठान आणि याला जडाला अधिष्ठान कोणाचं चैतन्य
चैतन्याचं, जीवाला कोणाचं चैतन्याचं, ईश्वराला कोणाचं चैतन्याचं. आणि हे दोघे हलतेन चालतेन हे का बरं मोठं पडले? अंतःकरण प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता नाही त्याच्यामध्ये आणि त्यामुळे पुढच्याला चालना देऊ शकत नाही. ते अंतःकरण कसं आहे? शुद्ध सत्वगुणाचं तर आहेच, पण निर्मळ उपाधी आहे. काचेमध्ये प्रतिबिंब पडत, मातीच आहे. आरसा काय? मातीच आहे. घासून घासून ती चकाचक केलेली आहे फक्त, आणि मागून त्याला पारा लावलेला आहे. बरं, दिसलेलं जे आहे ते आरशात दिसतं का तुमचंच तुमच्या ठिकाणी दिसत असतं? चला प्रक्रिया लक्षात घ्या बरोबर. आमचं मग आरशात दिसतंय असं का बरं वाटतं? आरशात जे दिसलंय, आरशात दिसतंय का तुमचंच तुमच्यामध्ये दिसतंय? आमचं. बरोबर, एकदम बरोबर सिद्धांत. आमचंच आमच्यामध्ये दिसतंय. मग आरशात दिसतंय असं का बरं वाटतंय? किंवा आरसा समोर आल्यानंतरच ते का बरं दिसतंय? तिथं वृत्ती जाऊन ती परत माघारी फिरती, असं त्या आरशात एक नियोजन आहे. शाबास. आरशामध्ये अशी युक्ती आहे, वृत्तीला परत फिरवण्याची पॉवर फक्त आरशामध्ये आहे. हीच वृत्ती जर या भिंतीवर पडली तर काय होतं? भिंतीवरचं चित्र दिसतं आम्हाला. आता माझी वृत्ती तुमच्यावर पडते तर हे पुढचं चित्र दिसतंय मला. त्या उपाधीमध्ये माझ्या वृत्तीला परत फिरवण्याची पॉवर नाहीये. आणि तीच वृत्ती एखाद्या स्वच्छ काचेवर पडली, ड्रायव्हरच्या समोर जी काच असते, तर काय होते? आरपार जाते, पुढचं दिसायला लागतं. आणि तीच वृत्ती आरशावर जर पडली, मागून पारा लावलेला आहे, तर काय होतं? परत फिरते. म्हणजे आमचं मुख आम्हाला आमच्यामध्येच दिसतं, फक्त ती आरशामध्ये किमया आहे आमची वृत्ती परत फिरवण्याची. आपण वृत्तीला परत फिरवते आणि वृत्तीला परत फिरवून आम्ही आमच्यात आम्हालाच पाहत असतो. पण वाटतं आम्हाला का स्वतःला काय बाबा होऊया. परतोनी पाठी मोरे ठाके, हा बरं का पाण्याची रीत. परतोनी पाठी मोरे ठाके, वृत्ती परत फिरव, उलटी कर तिला बरोबर. आप आपण ते देखे, देखत खिव ओळखे म्हणे ब्रह्ममी. माऊली आम्हाला शिकवतायत काय? अरे आरशानी परत फिरवलं तर तुला हे डबडा दिसेल, हा डबा दृश्य दिसेल. पण तुला जर पाहायचं असेल तर वृत्ती परत फिरवायला शिक, वृत्ती उलटी करायला शिक. म्हणून इंद्रियांना जो पाठमोरा होईल त्याला सगळ्याच्या आधी त्याला कळल. हो, इंद्रियांना घेऊन काही तो करायला गेला की त्याची अपूर्णता आहे. डोळा घेऊन काय पाहू शकेल? कान घेऊन काय ऐकू शकेल? का शब्दाचा अनुवाद तेथे नशे, काल प्रमाण आलं होतं बघा. शब्दाचा अनुवाद तेथे नशे, त्रिगुण त्रिविध तो सच्चिदानंद. शब्दाचा अनुवाद तेथे नसे. कुठे? वरचे त्रिगुण कोणते? शून्याचे बीज, योगियांचे गुज, स्वानंदाचे निज, ब्रह्मरया. ते ब्रह्मरया त्या तिघांना बी अधिष्ठान असलेलं ब्रह्म आहे. ते तीन गुण वरचे आहे. त्रिविधता, त्रिविध तो सच्चिदानंद. त्रिविध तीन लक्षणं सांगितली. सच्चिदानंद, त्रिविध तो सच्चिदानंद. तो शब्दाचा अनुवाद नशेत येते, इतरांची वृत्ती न चाले ना, चालेची ना. पावले ज्ञानदेव म्हणे सद्गुरु जाणती, इतरांच्या वृत्ती चालेची ना. इथं नाही चालायची, इतर सद्गुरुच ती परत फिरवून देतात पाठीमोरे. मग आपला मुद्दा काय चाललेला आहे? विशेषत्वाने प्रगटीकरण होतं म्हणजे काय, आणि विशेष सामान्यात कसा जातो आणि सामान्य विशेषात कसा येतो. म्हणजे मरण जे आहे ते दोन देहाचा संयोग. म्हणजे काय? जन्म. दोन देहाचा संयोग. आता जन्म चैतन्याचा झाला का देहाचा झाला का जीवाचा झाला का जन्म झाल्याचा भास आहे? भास. चांगलं लक्षात घ्या. दोन देहाचा संयोग झाल्याबरोबर प्रतिबिंब उमटलं. अगोदरच होतं की नाही चैतन्य अधिष्ठान तिथे? अधिष्ठान चैतन्य कुठे नाही? ती सगळीकडेच आहे. पण तो त्या अंतःकरण सहित, अंतःकरणासहित 17 तत्वाचा सूक्ष्म देह आणि 25 तत्वाचा स्थूल देह याचा संयोग झाल्याबरोबर प्रतिबिंब प्रकट. प्रतिबिंब प्रकट झाल्याबरोबर कुठंच चैतन्य, अंतःकरण उपाधी आणि चिदाभास बरोबर जीव झाला. जीव झाला बरोबर वळवळायला लागला, सगळं हात पाय हालायला लागले. आतल्या
हातपाय हलतात की नाही आम्हाला नाही कळायचं, पण तुम्ही सांगा. का? कारण आज ती प्रक्रिया पूर्ण झाली. आता परिपूर्ण त्याची हाडं तयार होण्यासाठी, काय नख येण्यासाठी, केस येण्यासाठी पुढचे 2-2.5 महिने ते ठेवलेला आहे त्याला आतमध्ये. आणि चांगला तड पडतोय तिथे तो. तिथं त्याला कळायला लागलं तेव्हा काय असेल, काय आजूबाजूला, वा वा काय एसी आहे, काय पंखा आहे, काय काबू आहे तिथे, आजूबाजूला काय आहे, आजूबाजूला काय आहे, काय सांगावं, काय आयसी अवकळा, देह पाहे पा कंटाळा, लाज पाय निर्मळा, निसुगा गोड. मूर्खा लाज कशी वाटे ना तुला, निर्मळ आहे त्याला लाज वाटेल असा आहे. रक्त मूत्र रसे गर्भ मेद मुसे वांती होऊन असे. हे आमच्या जन्माचं स्वागत आहे. हे आमचे काय काय स्वागत आहे जन्म होताना. काय साहित्य आहे तिथे, भू आहे, मूत्र आहे, मेद आहे, रक्त आहे, रस आहे. ये बाहेर तिथे परत परत जा. किती वेळा जन्म यावे. शहाणपणाचं लक्षण आहे काही, लय हुशारीचं लक्षण आहे का. आता काय वर्णन केलं, सुंदर चिंतन आहे 14व्या अध्यायामध्ये. अरे काय तुझा जन्म आहे, वांती व होऊन असे. कशाची, कशाचा गोळा आहे तो. रक्त मूत्र रसे गर्भ मेद मुसे वांती व होऊन असे. आयसी आयसी अशी अवकाळ, अशी आमची अवकाळ आहे. देह पाहे पा कंटाळा. अरे कंटाळा काय, निर्मळाला कंटाळा आहे, लाजीरवान आहे, पण निसुगाला गोड आहे. साक इकडून तिकडे तिकडून इकडे चाललं. काय कथा आमचे वर्णन आहेत जन्माचे. मग जन्म होतो त्यावेळेस असलेलं जे सामान्य चैतन्य आहे प्रतिबिंबित होतं, आणि तो मग जीवपणा धारण करतो आणि त्याची वळवळ सुरू होते. त्याच्यानंतर तो बाहेर येतो. हे सगळं आता ते आपणच आहे का दुसरं कोण आहे. हे दुसऱ्याची कथा सांगितली का आपलीच सांगितली. घर पण ते सांगितलं कुठं तिसरीच बघायला लागतोय आपण. दुसऱ्याच कोणाचं तरी त्याला आठवतंय, त्याला आठवेनाच माझंच चाललंय ते. तिथं गुख हात होता, दुसरा होता का तिसरा होता कोण. बाबा कोण होता, आम्ही नाही, मीच होतो. तुम्हाला जमते तर बघा, माझ्याकडे जे पत नाही ते मी नेहमी सांगतो माझ्याकडे. काय काय आता काय करावं. कसा कसा आलाय तडफडत बाहेर त्याचं त्याला माहित. काय त्या मातेला वेदना झाली असते, मरण प्राय. त्याच्यातून सुट्टी करायची. पेड वाटत ते नाही पेड वाटत, हे तडपडून पडले मग सुधरे ना त्याला. हे काय बाहेर बोललं ते चिंतित पडले, आणि हे बाहेरचे बाहेरच्यानी आनंद उत्सव साजरा केला. तसा पाहिला तर हा देह मिळणं ही आनंदाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. खरोखर महाभाग्य आहे आमचं. कारण ईश्वराने आम्हाला सूक्ष्म देह प्रदान केलेला आहे, कृपा केली ईश्वराने. जा एक संधी, जा कळणं देतो तुला, जा जाणणं देतो तुला, जा बुद्धीचं वैभव देतो तुला. जा एकदा बघ जमतं का, चांगला प्रयत्न कर. तुला बी ओळखन मला बी ओळखन, तू आणि मी एक आहे असा निश्चय करून ये. जन्माचा तुझा संबंध कायमचा तुटेल. नुसता देह द्यायची कृपा केली नाही, हो त्या देहामध्ये असलेल्या चैतन्याची ओळख करून देण्यासाठी समर्थ सद्गुरूची भेट सुद्धा घडून आणली. ही ईश्वराची दुसरी कृपा आहे. त्याने अशी कृपा केली, एकदा नाही कळलं 10 वेळा वाच. चांगदेव 65 वाच, अमृतानुभव पहा, ज्ञानेश्वरी पहा, हरिपाठ पहा, नाथांचं काही पहा. त्याच्यात हेच मांडून ठेवलंय तुझ्यासाठी. शास्त्र कृपा, अंतःकरण कृपा मात्र तुझी तुला करून घ्यावं लागेल. तुला साधन करावं लागेल, तुला पुण्य संचय करावा लागेल. करण्याचा अधिकार तुला दिलेला आहे. जीव कर्माचा अधिकारी बनवून सोडलेला आहे. काय करावं काय करू नये याचा विवेक दिलेला आहे त्याला. त्याच्यावरही आमचं पांघरून पडलं. लक्षात घे ना बरोबर. आयुष्य जात आहे पहा. कोणाचं पाहिजे बाबा, आम्ही तुमचं पाहिजे का माझं. आयुष्य जात आहे पहा. हा पुढे काय, काळ जपत असे महा. कोणाला सांगितले प्रमाण काय माहिती, प्रमाण कोणाला आहे. त्या आणि रहा श्री हरीच्या. कोणाचं हे बघा चाललंय सगळं वाहन सुरूच आहे आमचं. कीर्तन करता प्रमाण एक प्रमाण सुद्धा पुरेस आहे हो आम्हाला. एक तुकडा सुद्धा पुरेस आहे आम्हाला.
आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे मातेची या खोळे दगड आला नाही कळलं तर दगड काय तर सारखाच काय उपयोग आहे त्याचा काय सुंदर मनुष्य देह आयसा निध म्हणजे विवाड साधा आल तो साधा सिद्ध करोणी प्रबोध संत पार उतर एवढंच कर्तव्य आहे या देहाचं आणि एवढं सोडून या देहाची या गावा बाहे पा शरीराची या गावा जया लागे आलिया पांडवा तो कार्यार तो आघावा सांडोनिया ज्याच्यासाठी आला तेवढंच बाजूला ठेवलं आणि बाकी सगळा खेळ मांडून बसला पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना हा काय काय आता हे लांडा गर्दव जाणं दाढीचा बोकड जाणं बोकडाला म्हणले का गाढवाला म्हणले बोकड गाढव कोण आहे बोकडाला कळत असतं तर बरं झालं असतं आणि गाढवाला कळत असतं तर बरं झालं असतं पण गाढव आणि बोकड म्हणून आम्हाला समजून देता येते अरे नाही तर गाढव आहे तू नाही तर बोकड आहे तू पेशया चरणू दुपाई पुच्छेवी काय काय साधू संत शिकवतायत चांगल्या भाषेत नाही वेड्या वाकड्या काय कळेल अशा भाषेमध्ये सनकून ही गोष्ट लक्षात आणून देत आहेत सावध हो बरोबर लक्षात घे बरोबर चांगला विचार कर विचाराचं सामर्थ्य दिलेले आहे बुद्धी दिलेली आहे विचार करण्यासाठी तुला दोन देह एकत्र आले की त्याचं विशेषत्वाने प्रतिबिंब पडते आणि ते विशेषत्व काय करते बुद्धीला चालना देते मनाला चालना देते पहिली चालना मिळते ती प्राणाला मिळते पहिली चालना जी आहे ती त्याची प्राणाला आहे प्राण हालायला लागला की मग मन आहे मग बुद्धी आहे मग चित्त आहे मग अहंकार आहे मग बाहेर आलं की डोळे उघडते कान आहे मग बाकी सगळं त्याचं सुरू होते असते 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 पहिल्यांदा नाद त्याला आईच आहे नंतर खेळण्याचं आहे नंतर ते बायकोच आहे नंतर पोरांचं आहे आणि नंतर नातवांचा आहे आणि त्याचा नाद नंतर कोणच करत नाही म्हातारा झाल्यानंतर ते फार बाद होते कोणाच्या नाही कोणाच्या नादात आहे ते कोणाच्या नाही कोणाच्या नादात येऊन पडलेले हे झालं की ते झालं की ते झाले हे सुटलं की ते सुटलं की ते धरत चाललेलं आणि ज्यावेळेस दोन देह कारण हे प्रारब्धाने एक येत आहे संयोग व्हायचं कारण काय प्रारब्ध आहे आणि वियोग व्हायचं कारण काय आहे प्रारब्ध आहे कारण काही भांडवल घेऊन येत आहेत आणि तेवढं भांडवल संपलं की वियोग आहे आणि तेवढं भांडवल एकत्र आलं की संयोग आहे विशेषत्वाने आला की चालना सुरू झाली आणि विशेषत्व सामान्यामध्ये गेलं प्राणी तिथेच आहे सगळं तिथेच पडलेलं आहे मात्र हलवणारा तिथे नाही त्याला जो चालना देणार आहे तो आपल्या सामान्य स्वरूपात गेला ही मरणाची प्रक्रिया मग खरं वस्तुस्थितीनं आमचं जे स्वरूप आहे तसंच आहे का या शरीराच्या संयोगात आणि वियोगात काय बिघाड झालाय त्याच्यामध्ये या देहामध्ये विशेषत्वात आणि कल्पितात बिघाड झाला का सामान्यात बिघाड झाला कल्पितात आणि विशेषत्वामध्ये घडामोड आहे दोघांचा विरोध आहे आणि सामान्याचा दोघांना बी आधार आहे कल्पिताला बी अज्ञानाला बी आधार सामान्याचा ज्ञानाला बी आधार सामान्याचाच कल्पिताला बी आधार सामान्याचाच आणि विशेषत्वाला बी आधार सामान्याचाच आहे मग सामान्य जे आहे ते आमचं खरं स्वरूप आहे आणि आम्ही समजायला लागलोय विशेषत्व जे प्रतिबिंब रूपाने आलेला आहे जो चिदाभास आहे ज्याला आम्ही जीव म्हणतोय ते आम्ही स्वतःला समजायला लागलो आणि तो जाणारा येणार आहे असं वाटायला लागलेलं आहे जीव सुद्धा जात येत नाही प्रतिबिंब जात येतं का प्रतिबिंबाची उपाधी जाते येते उपाधी जाते उपाधीचं हलणं इकडं तिकडं आहे का मूळ बिंबस्थानाचं इकडं तिकडं जाणार मूळ जे उभा राहणं त्याच्या समोर आहे मूळ वस्तू जी आहे वस्तू जिथल्या तिथेच आहे वस्तू कुठे जात नाही आणि कुठे येत नाही म्हणून हे सगळं गेलं तरी चालेल आपल्याला प्रियत्वाचा विषय चाललाय हे सगळं गेलं तरी चालेल मी मात्र राहिलो पाहिजे कारण मी राहण्यातलाच आहे मी राहण्यातला मी जाण्यातला नाही ना मी येण्यातला नाही एवढी गोष्ट लक्षात घ्यायची जन्म मरणाचा खेळ दोन देहाचा चालायचा तिथपर्यंत चालू आहे तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी आता काय काय ह्याच्या पाठीमागे उद्देश असेल मला सांग हे काय कळाल्यानंतर तुकोबा बोलले असतील एरवी तर किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोबाशी असं फजिती सांगितली आणि इकडे काय सांगतायत
सुके घालावे आम्हाशी. आता या दोन ह्याच्यामधला लक्षार्थ काय निघतो? झाला वेळ झाला. दोन ह्याच्यातला लक्षार्थ काय निघतोय? सत्य कळलं. मी येणारा मी नाही जाणार तरी म्हणतो सुके घालावे आम्हाशी. आता काय कार्यानिमित्त यायचं, गंमत बघायचं काय इकडं तिकडं. प्रगटीकरणामध्ये व्यवहार आहे म्हणून सांगतात तू देव हो मी भक्त होतो. व्यवहारात आनंद आहे. आनंदाचा व्यवहार करण्यासाठी द्वैत माया धरावी लागते. असं अस्ति भाती आणि प्रियत्व मनोनी दृश्याची या वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपण पापासी किंवा आपण आपासी. म्हणून ज्यावेळे दृश्य दिसते त्यावेळे सुद्धा परमात्म वस्तू दृश्य दृष्टा याहून भिन्नच आहे. याच्याहून भिन्न वाटतंय की नाही आता तुम्हाला? आणि तुमच्याहून बी तुम्हाला भिन्न वाटतंय की नाही? मी पाहणारा आहे हे कुणी पाहिलं? मी पाहणारा आहे हे कुणी पाहिलं? मी पाहिलं. आणि मी याचं दर्शन घेतलं. या दर्शनाला कुणी पाहिलं? म्हणजे दर्शनापासून वेगळा मी आत्ता आहे. मी जो पाहणार आहे त्या पाहणाऱ्यापासून मी वेगळा आहे. आणि जे पाहण्यात येणार आहे त्याच्यापासून मी वेगळा आहे. कायमचं परमात्मा वस्तू वेगळीच आहे. असं वेगळेपण, वेगळं असलेलं वेगळेपण वेगळं काढायचं नाही. वेगळंच आहे पहिल्यापासून. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे माझं करूनही ठेविणार नारायण. मला बी तसं करून ठेवा. मला बी तसं करून ठेवा म्हणजे माझी समज बदला फक्त. बरोबर. तिथं काय करायचं नाही. हे लक्षार्थाचे शब्द आहेत बरं का. करून ठेवा म्हणजे क्रिया आली तिथे. क्रियेचं नाही. क्रिया नाही. मला तसं करून ठेवा, मला तशी दृष्टी द्या. तसं बघण्याची. 2-3 मुद्दे समोर आलेले आहेत. पहा. निहाळे म्हणजे अनुभव घ्यायला सांगितलंय. कशाचा? अस्तित्वाचा, भातित्वाचा आणि प्रियत्वाचा. असा अनुभव घेणाराला सिद्ध म्हणावे. सिद्ध कुणाला म्हणावं? चांगली व्याख्या आहे बरं का. काय सुरेश महाराज? सिद्ध कुणाला म्हणावं? अस्ति, भाती, प्रियत्व आणि नामरूप हे वेगळं जो लक्षात घेतो. दृश्य दृष्ट्यापासून मी नेहमीच वेगळा आहे असा जो अनुभव घेतो. आपल्याला याचा अनुभव घेता येईल की नाही? मी आता दृश्यापासून वेगळा आहे, आता मी दृष्ट्यापासून वेगळा आहे आणि आता मी दर्शनापासून वेगळा आहे. ही भूमिका कोणाची आहे? सिद्धाची आहे. याला सिद्ध म्हणतात. आणि अमृतानुभवात हा सिद्धपणा बी काढून टाकतात. सिद्धाचा अंत आहे. इथे सिद्ध बनवतात, तिथे सिद्धाची वाट लावतात. सिद्धाचा बी अंत झाला पाहिजे, नाही तर ते बघण्यात अडकायचं, ते अनुभव घेण्यात अडकायचं. सिद्ध दशेत व्यवहार उरत असतो, परमार्थ उरत नाही. सिद्ध दशेचं लक्षण. आता काय करणं त्याला शिल्लक राहिलं मला सांग. पण व्यवहार राहिला की नाही? आता आपल्याला घरी जाणंच आहे. आता आपल्याला इथनं सुटल्यानंतर जेवायला भूक लागणारच आहे. व्यवहार उरला का परमार्थ उरला त्याचा? का परमार्थ का बरं उरला नाही? पूर्ण झाला. अस्ति भाती प्रियत्वानं तो लक्षात अनुभव घ्यायला लागला ना. आता व्यवहार चालूच राहील ना. व्यवहार बंद नाही पडणार. पण परमार्थ काय करणं संपलं. आता काय करावं? कोणती उद्बत्ती लावावी? काय कुठला आता बुक्का लावावा? कुठलं प्रवचन? कुठला महाराज? काय करावं आता? काय सगळीकडे अस्ति भाती प्रिय रूपाने नटलेलं ते परमार्थातून बी रिटायर व्हायचे. झाला नाही. काय केला ना रिटायर. आता परमार्थ उरत नाही. परमार्थ उरला तर तो साधक समजावे. पासिद्ध आणि साधकाची भूमिका समोर आहे. चांगलं. परमार्थ जर त्याचा काही उरला असेल, अजून जर काही करायची इच्छा असेल तर काय दशा आहे? साधक. पप्पू म्हणून घेऊ नको बिनकामाचा. डोक्याला ताण होईल तुझ्या. साधक. कारण तुला अजून काहीतरी करावं असं वाटतंय, कुठेतरी जावं असं वाटतंय, अजून काहीतरी उरलंच आहे तुझं करणं. परमार्थातलं साधक दशा आहे. काहीतरी करायचं उरलंय, काहीतरी करायची इच्छा आहे, वासना आहे. परमार्थातलं साधक दशा आहे. साधकाला सद्योग मुक्ती हवी असेल तर त्याने आहे त्या स्थितीत समाधानी राहावे. अजून काय पाहिजे का? मिळालंय ते कसं आहे? सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. आणि मिळेल ते मिथ्या आहे. अजून मिथ्या हवं का? अजून 2-4 स्वप्नातले बंगले बांधून पाहिजेत का? अजून 7-8-10 स्वप्नातल्या गाड्या पाहिजेत का? किती बी घ्या ना. तिथे काही अडचण आहे का? मिळेल ते मिथ्या, मिळालेलं ते मिथ्या आहे. त्या स्थितीत समाधान राहावे. श्री गुरूंची संगती करावी. अंडरलाईन करा या वाक्याला. कारण त्याची शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आवश्यकता आहे. का?
कारण मुरलेलं घालवण्यासाठी, ज्ञान घालवण्यासाठी, महाकारण देह घालवण्यासाठी श्री गुरुची काठीच डोक्यात बसली पाहिजे. पक्कच लक्षात घ्या. बरोबर. परमार्थ करायचा असेल तर देवाची सेवा करावी. हा, देवा घरी सेवा असते, श्री गुरु घरी बोध असतो. ईश्वर सेवेशिवाय श्री गुरु भेटत नाही आणि श्री गुरु भेटल्यानंतर बोध प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. श्री गुरूंच्या घरी बोध आहे आणि देवा घरी सेवा आहे. देव बोध करीत नाही, बोध करतात संत. श्री गुरु बोध करतात. देव बोध करतो का? आणि कारण असं नामदेव महाराजांना विसोबा घेतराजकडे कशाला पाठवलं असतं? हा. आणि संसाराची सेवा करणं म्हणजे सेवा व्यर्थ घालवून आहे. खाली एवढं वाचून घेतो, तेवढं लक्षात घ्या. केलेली सेवा फुकट जाणे म्हणजे काय? संसार. हा, केलेली सेवा सफल होणं म्हणजे परमार्थ. काय गोड चिंतन आलं. केलेल्या सेवेचे फल देणारा देव आणि बोध देऊन कृतार्थ करणारा श्री गुरु. केलेल्या सेवेचं फल देणारा देव आहे आणि बोध देऊन कृतार्थ करणारा श्री गुरु आहे. कृतार्थ कोण करू शकतो? कृतकृत्य कोण करू शकतो? श्री गुरु. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. खाली परिणाम सांगितला तो का म्हणे? काळ आता करू न शके बळ. परिणाम त्याचे बघतो मधलं ते त्याचं ध्रुव आहे. तुम्ही सांभाळले संधी, भय निरसले खंती. कशाची? काळाचं भय निरसलं. आणि त्यावेळेस मग आजी जन्म आलो त्याचे. ही धन्यता, शेवटची धन्यता. काय सुंदर. ज्याच्यात नुसते भोगायचे असते त्याचे नाव संसार. ज्याच्यात नुसती देवा करायची, देवाची सेवा करायची असते त्याचे नाव भक्ती. ज्याच्याकडून नुसता बोध मिळवायचा असतो, मिळवायचा त्याचे नाव श्री गुरु. श्री गुरूंच्याकडे काय मिळवायचं आहे? बोध. आणि त्या बदल्यात काय द्यायचं आहे? जीव. वा. त्या बदल्यात काय द्यायचं आहे? जीव. आणि जीव दिला तर बोध कुणाला? जीव दिला तर बोध कोणाला? बोधाचं कारणच नाही. अहो, ज्या क्षणी बोध दिला त्या क्षणी जीव गेला. जीव दिला त्या तोच बोध आहे. जीव दिला बोध झाला, बोध झाला जीव गेला. दोन्ही एकाच वेळी युगपत क्रिया आहेत त्या. शिष्याने गुरु घरी नुसते प्रश्न घेऊन राहावं. कोणते प्रश्न? शिष्याने गुरु घरी राहावं नुसते प्रश्न घेऊन. पण कोणते प्रश्न? विहिरीला पाणी लागेल, विहिरीला पाणी लागेल का? म्हशीला रेडी होईल का? रेडा होईल? काय अजून काय? सांगा ना, सांगताना काय जवाब? आपलं आहे, आपलंच आहे, दुसऱ्या कोणाचं नाही. आणि कृपा झाली श्री गुरुची. कृपा झाली काय? पाणी लागलं, बाकी सगळं हे मुलगा झाला म्हणून ते लावते सगळे कृपेने. त्यांच्या काय सगळे कृपा असते. श्री गुरूंच्या घरी प्रश्न घेऊन राहावे. आपल्या प्रश्नांचे उत्तरे घेण्याकरिता श्री गुरुला सेवेने ऋणी करावे. मग अपेक्षित जे आपुले तनु मधुन जिवे चरणाशी लागावे. अगर्वता करावे दास्य सकळ. मग आमची घाई असते. तेवढं सांगा, तेवढं सांगा, तेवढं सांगा. काय त्यांना यायचं पाहिजे आतनं. त्यांचं सांगणं काय ठरवून नाही. 4 ते 5 प्रवचन आहे. सहज बोलणे त्याला काळ वेळ नाही. मी दूत महाराजांनी मला 2 वेळा सांगितलं. श्री गुरु रंगनाथ महाराजांनी रात्री झोपेत उठून सांगितलं, लिहून घे म्हणे. मला काहीतरी आठवलंय. आंघोळीला गेले तर आतमध्ये अंगावर पाणी घेतलं तसेच बाहेर आले. म्हणले हा मला आठवलं, लिहून घे म्हणे. आता काय सांगतो? काय म्हणजे कसं शिष्याच्या प्रती काय त्यांचं ते तयार होईल ते सांगता येत नाही. ते काय असं ठरवून नाही ना, कुठे काय ठरवून गोष्ट नाही. ते सहज पुढे समोरच्याच जसं वातावरण असेल तसं ती भूमिका तयार होत राहते. त्या भूमिका आणि त्याच्यासाठी वेळ सहवास त्याच्यासाठी पाहिजे. सहजतेने तो बोध होत असतो. आता करतो, आता मी होणार आहे काय, तर तो कृत्रिमता होईल. सहज बोधाची भूमिका आहे. श्री गुरु सेवेत दृष्ट फल आणि ईश्वर सेवेत अदृष्ट फल. दृष्ट फल आणि अदृष्ट फल काय? दृष्ट फल म्हणजे आता या जन्मात आणि अदृष्ट म्हणजे पुढच्या जन्मात स्वर्गात जा. अदृष्टता आहे ना ती.
तो जाईल कुठे काय माहिती नाही, पण अदृष्टच आहे. आणि दृष्ट म्हणजे आता दृष्टादृष्ट विजय. तर ह्याच्या पुढची भूमिका आहे. दृष्टादृष्ट विजय म्हणजे दृष्टावर बी विजय आणि अदृष्टावर बी विजय. हे बी नको ते बी नको, दृष्टादृष्ट विजय होवावे. विजय कुठे? याच्यावर बी आणि त्याच्यावर बी. ते बी नाही पाहिजे करू स्वर्गाची पावटणी, ते बी नाही आणि हे बी नाही. हे तर नाहीच नाही, पण ते सुद्धा नाही. दृष्टादृष्ट विजयी. संसाराच्या सेवेत केवळ अनर्थ आहे, म्हणून संसाराची काडी इतकी सेवा करू नये. हे कोणाला सांगतायत? मला मलाच घ्यायचं, मीच घ्यायचं, इथे मीच नाडलाय. चला बस झालं. रजोगुणाने संसार, सत्वगुणाने परमार्थ, विवेकाने मोक्ष. मोक्ष कशाने आहे? विवेकाने. रजोगुणाने संसार, सत्वगुणाने परमार्थ. परमार्थ करता का? परमार्थ का करायचा? संसारातनं बाजूला येऊन तर विवेक तयार व्हायला पाहिजे. आणि विवेकाचा मोक्ष आहे. मोक्ष विचारातला आहे, संसार गुणातला आहे. रजोगुणातली माणसे शेवटी तमोगुणात. खूप सुंदर चिंतन आहे. सगळा वेळ नाही, वेळ केव्हा संपून गेलेला आहे. थोडस उशिरा सुरू झालं म्हणून अर्धा तास आपण पुढे. म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्व वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपण पाशी. काही विषय गंभीर चिंतनाला लक्षात ठेवा. प्रक्रिया लक्षात येण्यासाठी प्रक्रिया गंभीरच आहे, म्हणून ती 40 मिनिटाच्या पुढे न्यायची नसते. पण आपण थोडस मसाला टाकून तिला 1.5 तासापर्यंत एक्सटेंड. आज मुख्य गोष्ट कोणती सांगायची होती 7 दिवसात आपल्याला? आपला प्रतिपाद्य विषय एवढाच होता की समाधीत गेलेला साधू, समाधीत गेलेला योगी सुद्धा अपूर्ण आहे. अनेक सर्व वृद्धी सिद्धी प्राप्त होणं हे सुद्धा अपूर्णत आहे. नवे नवे मेलेला माणूस जागा करणं हे सुद्धा अपूर्णत आहे. नवे सगुण दर्शन सुद्धा अपूर्ण आहे. स्वर्गातली ये जा करणं कर्मठाची मंडल मिश्रांची ती सुद्धा अपूर्ण आहे. हे सगळं अपूर्ण ठरवलं. पूर्ण काय आहे तर आत्मा ब्रह्म एक आहे आणि ते मी आहे. दिसणारा जगत मिथ्य आहे. असलेला परमात्मा सत्य आहे. असलेला परमात्मा सिद्ध आहे, प्रगट आहे. तुझी दृष्टी नाहीये. तू दृष्टी बदल. अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व तुझ्यातलं सचितानंद आणि बाहेरचा अस्तिभाती प्रिय. आत्म्याच्या अनुषंगाने सचितानंद आणि ब्रह्मत्वाच्या अनुषंगाने अस्तिभाती प्रिय. दर्शन घेताना सचितानंद आणि तिकडून ज्याचं दर्शन घ्यायचंय अस्तिभाती प्रिय. तिकडे बी आज सचितानंद लावलं तरी चालतंय आणि इकडे बी सचितानंद लावलं तरी चालतंय. तिकडे बी अस्तिभाती प्रिय लावलं तरी चालतंय आणि इकडे बी अस्तिभाती प्रिय लावलं तरी चालतंय. हात जोडून उभं राहिल्यानंतर प्रगट झालेलं काय आहे? अस्तित्व आहे. ज्ञान होते ते काय आहे? भातित्व आहे. प्रियत्व आहे ते काय आहे? हो, परमात्मा आहे. असं अस्तिभाती प्रियत्व त्या आकाराच्या निमित्ताने, त्या दृश्याच्या निमित्ताने आणि इकडून वृत्तीत प्रगट झालेला अंतःकरणात सचितानंद रूप असा दोघांचा मेळ घालावा आणि निवांत लक्षात घ्यावं प्रगट झालेला परमात्मा. देवा तो असा आहे का? देवा तू तसा आहे का? तो असा बी नाही आणि तू तसा बी नाही. तू तसा मी तसा तू. तुझं असणं आणि माझं असणं सारखं आहे. मी प्रगटलो या निमित्ताने आणि तू प्रगटला त्या निमित्ताने. तू कशाच्या निमित्ताने? आणि मी पिंडाच्या निमित्ताने आणि तू ब्रह्मांडाच्या निमित्ताने. आणि पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी आणि हरिविन सारा व्यर्थ ब्रह्मा. असा आपल्याला मेळ घालता येईल की नाही चिंतन? असं चिंतन करू शकतो ना आपण बसल्या बसल्या, कुठे बी प्रवास करताना, कुठे बी गाडीत असताना, कुठे बी निवांतपणे बसल्या बसल्या डोळे झाकून बी, डोळे बंद करून बी निवांत चिंतन. याला व्यवहार जेवढा कमी पहा, युक्ती व्यवहार जेवढा कमी होईल ना तेवढं हे चिंतन आपलं व्यवहार विक्षेप करणार आहे आपला. कामापुरता ठीक आहे थोडा थोडा, पण जेवढा व्यवहार वाढेल ना तेवढी गडबड आहे. अशी लक्षात घेऊन आपल्याला परमात्मा ही गोष्ट पुढे विवेकाने लक्षात घ्यायची. म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्व वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. हे निहाळणं जे आहे, हे निरखणं जे आहे, हे पाहता पाहणे दुरी सारून जे आहे, हे चिंतन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि तेच आदिशक्ती श्री गुरु मुक्ताबाईंनी चांगदेवाच्या लक्षात आणून दिलेलं आहे.
झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पण पूर्ण विराम देऊ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान नागेश्वर भगवान की वागदा माते की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय.